वर्ग 4 ब. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझे मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि एक स्वतंत्र देश बनला. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस यासारख्या अनेक थोर वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. दो सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना जब तक दिल में जान है, जब तक दिल में जान है. आपल्या सगळ्यांना माहित आहे, पहिल्या भारतीय जी चंद्रावर गेलता तो राकेश शर्मा. जेव्हा ते चंद्रावरून माघारी आले तेव्हा त्यांची भेट इंदिरांनी राकेशजीला एक प्रश्न विचारला. राकेशजी, तुम्ही चंद्रावर गेलते, जगातील सर्व देश दिसले, पण ते तुम्हाला कसे दिसले? सर्व देश मला निरनिराळे दिसले, पण आपला भारत देश सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, असे सुंदर उत्तर दिले. त्या सगळ्यांचे मन भरून आले. आज आपण स्वतंत्र आहोत, पण स्वातंत्र्याची खरी किंमत जेव्हाच कळते जेव्हा आपण त्याची जबाबदारी स्वीकारतो. केवळ 15 ऑगस्टला झेंडा वंदन करून किंवा देशभक्तीवर गाणी गाऊन आपली जबाबदारी संपत नाही. आपली खरी जबाबदारी आता सुरू होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे अग्नीचं दूध आहे, जो ते ग्रासन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे तिचे तिसरे नेत्र आहे. या उद्योगाने आपण प्रगती साधू शकतो. झाडे लावा, प्रदूषण कमी करा, स्वच्छ अजून सुंदर भारत हे आपले ध्येय असले पाहिजे. पानी न हो तो नदियाँ किस काम की, आंसू न हो तो आंखें किस काम की, दिल न हो तो धड़कन किस काम की, अगर हम वतन की कामना तो जिंदगी किस काम की, जिंदगी किस काम की. जय हिंद, जय भारत. थैंक यू. What a wonderful performance it was. Please give a huge round of applause for Atharva.